नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा आता या भाऊंनी सिग्नल तोडला आणि सिग्नल तोडल्याच्या नंतर आमचं संभाषण चालू झालं समोरचं की काय अगोदरच करायचं होतं चालू, पण फायनान्शियली मला थोडंसं नाही का घ्यायला मला पैसे नव्हते. तर असंच आज कसं हे आले, असंच एक दिवशी एक टू व्हीलरवाले आले आणि वरून मलाच ते ओरडायला लागले. मग मी नाही जास्त बोललो, कसं आहे आपलं ड्रायव्हिंग करायचं, आपण याच्यावरती पोट भरतोच आहे म्हणून मी शक्यतो कोणाला बोलत नाही. ते बोलत गेलं ना की शब्दाला शब्द वाढत जातो आणि आपल्या इथले गाढवच असतात म्हणून मी चालतो, तर गाढवाच्या नादी नाही लागायचं. तर मग पहिलं शॉप बघितली, म्हटलं ते घ्यायची, म्हटलं मित्राला फोन केला, म्हटलं असं असं झालं तर मला कॅमेरा घ्यायचा म्हटलं गाडीचा, तर पैसे पाठव म्हटलं मला, मी तुम्हाला देऊन टाकतो म्हटलं बोला. त्याला पैसे नंतर दिले मी, पण पहिलं त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले, माझ्याकडे 6,000 होते. घेतला, इन्स्टॉल केला आणि त्याच्यानंतर ड्रायव्हिंग चालू केलं. म्हटलं आता जर कोणी काही बोलला ना, पहिलं त्याला कानाला धरायचं, बाबा मी काय केलं तर तू काय केलंस सांग. आणि असं नाही धरायचं, त्याच्या वडिलांच्या कानाला धरायचं, त्याच्या नाही धरायचं, त्याच्याशिवाय नाही लोक सुधारणार. सर तुझ्या वडिलांचा फोन नंबर दे म्हणायचं, पहिलं ते काही घेणं देणं नाहीये. त्याच्या वडिलांना व्हिडिओ दाखवायचा, म्हणायचं बघा आज तुमचा मुलगा मी वाचवला, आजपासून हा माझा मुलगा. तुमचं काय असेल ते प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा याला देऊन टाका, मी बघतो याच्यासोबत काय करायचं ते. खरं का नाही सर? काय करा सर, आजकाल मला सांगा किती लोक सुरक्षित चालवतात गाडी? 1%, 2%, 99%, 98% लोक गाडी दुसऱ्याच्या जीवावरती चालवतात. मी म्हणत नाहीये की मला पण दुसरे वाचवत नसतील, असं चूक झाली वाचवतातच की, मी काय म्हणत नाही माझ्याकडून चूक नाही होणार. चूक तर चुकणारा वेगळा आणि चुकीचा वागणारा वेगळा, याच्यात फार फरक आहे. आणि काही फरक पडत नाही साहेब. आता त्यांनी 1 मिनिट वाचवलं आणि त्यांचं तिथं सिग्नल तोडून पुढं तो सिग्नल असणारच अजून एक तोडताल तर दुसरा सिग्नल असा बनवला जातोय की तो दुसरा तिथं अडकला जातोच. नाहीतर मग तुम्हाला पूर्ण माळ चुकवत जायला लागते, तोडत जायला लागतं सिग्नल. मला एक ते गोष्ट आठवते, कसं नाही का, एक मी शेअर करणार आहे माझ्या याच्यावरती. दोन मित्र म्हणण्यापेक्षा भाऊच असतात. 2 जण फॅमिलीला घेऊन पुढे जातात, एक जण सिग्नल तोडत जातो आणि एक जण नॉर्मल जातो. तर त्यांना जायचं असतं 30 किलोमीटर, समजा 30 किलोमीटर मध्ये पडतात 15 ते 20 सिग्नल. तर तेवढे सिग्नल ते तोडत जातो. एक जण पुढे जातो 5 मिनिटं, यांच्यापेक्षा 5 ते 7 मिनिटं असतं ना, त्याच्या पहिल्याचा सिग्नल एक असतो, तिथं त्याचा डॅश होतो थोडासा आणि तो तिथं अडकला जातो. हा पाठीमागचा येतो, फॅमिलीचे घरचे अर्धे लोक सोडून परत त्याच्यासाठी तिथं येतो आणि त्याला घेऊन नंतर पुढे जातो. म्हणजे पहिलं कोण पोहोचला आणि केलं काय, तर त्याचं नुकसान पण भरून द्यायला लागलं, त्याला स्वतःचं पण नुकसान भरून घ्यायला लागलं. तर जो वेळ वाचवला तो पण वेस्टेज मध्ये गेला. गाडी गॅरेज मध्ये लावली, त्याचा वेळ वेगळाच गेला. म्हणजे डोक्याला परेशानी झाली, ते वेळ वेगळाच गेला. आता ही स्टोरी मी दुसरी नाही सांगत, आता हेच मी अपलोड करतो. आता मला अशी सांगता येणार नाही लोकांना सांगताना. आपण दोघांनी बोललं ना, ते रेकॉर्ड झालंय, आता मी टाकू शकतो ना. चेहरा नाही घेणार मी.